स्मार्ट अहमदनगर न्यूज। व्हीओ मिरज शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातून 3 दिवसाचे पुरुष जातीचे नवजात अर्भक चोरीला गेल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे। प्रसूती विभागातून अज्ञात महिलेने डोस देण्याच्या बहाण्याने अर्भक चोरून नेले आहे। या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कविता समाधान आलदर, वय 38, राहणार कोळे, तालुका सांगोला, ही महिला 3 दिवसांपूर्वी मिरज शासकीय रुग्णालयात प्रसूत होऊन त्यांना मुलगा झाला होता। सिझेरियन प्रसूती झाली असल्याने आलदर यांच्यावर वॉर्डात उपचार सुरू होते। शनिवारी कविता आलदर या बाळाला सोबत घेऊन झोपल्या असताना तेथे आलेल्या अज्ञात महिलेने बाळाला डोस द्यायचा असल्याचे सांगून उचलून घेऊन गेली। मात्र बाळ परत आले नसल्याने तासाभरानंतर सर्वत्र शोधाशोध सुरू झाली। बाळाला कोणताही डोस द्यायचा नसताना चोरीच्या उद्देशाने अज्ञात महिलेने हा प्रकार केला असल्याचे निष्पन्न झाले। या प्रकारामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली। रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संशयित महिलेचे चित्रण झाले आहे। पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रण पाहून महिलेचा शोध सुरू केला आहे। सदरची महिला रिक्षातून गेले असल्याचे निदर्शनास आले आहे। त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहे। यामुळे मिरज शासकीय रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। रुग्णांच्या नातेवाईकांना वारंवार पासेस मागणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी या महिलेला वारंवार वार्डात कसे सोडले असा प्रश्न नागरिकांना पडला आहे। प्रतिनिधी लखन लोंढे। आज दुपारी 12:15च्या सुमाराला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथील PNC वॉर्डातनं एका महिलेचा चौथं बेबी होतं तिचं, आणि तिचं 2 दिवसापूर्वी सिझेरियन सेक्शनने ऑपरेशन झालं होतं आणि ते बाळ डिलिव्हर झालं होतं। तर त्या PNC वॉर्डातनं एका अनोळखी महिलेनं ते बाळ चोरून नेल्याची घटना घडलेली आहे। ती महिला त्या रुग्णाची नातेवाईक आहे असं भासवून त्या PNC वॉर्डमध्ये वावरत होती आणि BCG इंजेक्शन द्यायच्या बहाण्याने आईकडून तिने ते बाळ हस्तगत केलं आणि साधारण 12:15च्या सुमाराला ऑटोमध्ये बसून ती या रुग्णालयातून निघून गेली आहे। CCTV फुटेज मिळालेलं आहे या संपूर्ण घटनेचं। त्या अनोळखी महिलेचं चेहरा आणि ऑटोचा नंबर हे सगळं CCTV फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे आणि हे सगळं MLC ह्याची आधी रुग्णालयातर्फे केली आणि FIR दाखल करण्याची प्रोसिजर सुद्धा केलेली आहे आणि महात्मा गांधी पोलीस चौकातल्या पोलिसांकडनं पुढील तपास सुरू आहे। ऑटोचा तपास लागलेला आहे अशी माहिती पोलिसांकडनं आत्ताच मिळालेली आहे आणि पुढील तपास त्यांच्याकडनं सुरू आहे। या प्रकरणाची संपूर्ण माहिती वरिष्ठ कार्यालयाला कळवलेली आहे आणि एक चौकशी समिती या ठिकाणी वरिष्ठ अध्यापक या महाविद्यालयातले आहेत, त्यांची एक चौकशी समिती वैद्यकीय अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली बसवलेली आहे। त्यांचा अहवाल 2 दिवसामध्ये सादर करण्याचे आदेश त्यांना दिलेले आहेत। अहवाल मिळाल्यानंतर आणि पोलिसांचा अहवाल मिळाल्यानंतर पुढची कारवाई यावरची केली जाईल।